ICMOU 31वा दीक्षांत समारंभ व नाव पडताळणी विशेष. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व यशस्वी पदवीधरांचे मनपूर्वक अभिनंदन. ज्या क्षणाची तुम्ही आणि तुमचे कुटुंब गेली अनेक वर्षे वाट पाहत होतात, तो आनंदाचा क्षण आता अगदी जवळ आला आहे. तुमच्या मेहनतीला, तुमच्या जिद्दीला आता एक मानाचे वलय प्राप्त होणार आहे, कारण विद्यापीठाचा 31वा दीक्षांत समारंभ आता संपन्न होत आहे. मित्रांनो, हा दीक्षांत समारंभ फेब्रुवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर 2024, फेब्रुवारी मार्च 2025 आणि मे जून 2025च्या परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे, त्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्णयोग आहे. या दिवशी तुम्हाला तुमची अधिकृत पदवी प्रदान केली जाईल. पण हा आनंदाचा सोहळा अधिक परिपूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक संधी उपलब्ध करून दिली आहे. दीक्षांत समारंभात तुम्हाला जे पदवी प्रमाणपत्र दिले जाते, त्यावर तुमचे नाव मराठीत म्हणजेच देवनागरी लिपीत छापले जाते. हे नाव केवळ कागदावरचे नाव नसून ती तुमची आयुष्यभराची ओळख आहे. म्हणूनच प्रमाणपत्रावर आपले नाव अगदी परफेक्ट आणि अचूक असणे किती महत्त्वाचे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रवेशाच्या वेळी झालेल्या घाईमुळे मराठी नावाच्या स्पेलिंगमध्ये काना, मात्रा किंवा वेलांटीमध्ये बदल होऊ शकतो. हे प्रमाणपत्र जेव्हा तुम्ही भविष्यात नोकरीसाठी, स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीसाठी किंवा इतर शासकीय कामांसाठी सादर कराल, तेव्हा नावातील एक छोटीशी चूक देखील मोठी अडचण ठरू शकते. तुमच्या इतर ओळखपत्रांवरील नाव आणि पदवीवरील नाव यात तफावत असल्यास तुम्हाला अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. तुमचा हा संभाव्य त्रास टाळण्यासाठी आणि तुमचा हा शैक्षणिक प्रवास सुसह्य करण्यासाठी विद्यापीठाने नावाची पडताळणी आणि दुरुस्ती करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे? विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर, जी लिंक तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहात, तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या नावाची पडताळणी करायची आहे. तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव हे देवनागरी लिपीत जसे असायला हवे तसेच आहे ना, याची खात्री करा. जर त्यामध्ये काही दुरुस्ती आवश्यक असेल तर ती करण्यासाठी विद्यापीठाने आपल्याला 28 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. डिसेंबर 28 ही अंतिम मुदत आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची किंवा शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका. आजच, शक्य असल्यास आत्ताच आपले नाव तपासून घ्या, कारण एकदा ही मुदत संपली आणि प्रमाणपत्रे छापायला गेली की त्यानंतर बदल करणे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ होते. काही विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया करताना तांत्रिक अडचण येऊ शकते किंवा काही प्रश्न मनात असू शकतात. अशावेळी गोंधळून न जाता विद्यापीठाने दिलेले अधिकृत दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID यावर तुम्ही संपर्क साधू शकता. विद्यापीठ प्रशासन तुम्हाला पूर्ण सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. कल्पना करा, फेब्रुवारीच्या त्या पहिल्या आठवड्यात जेव्हा तुम्ही दीक्षांत समारंभाच्या स्टेजवर जाल, तो पदवीचा काळा कोट परिधान करून सर्वांच्या उपस्थितीत तुमचे नाव पुकारले जाईल आणि तुमच्या हातात ते मानाचे प्रमाणपत्र येईल. तेव्हा त्यावर तुमचे नाव अगदी अचूकपणे छापलेले पाहिल्यानंतर मिळणारा आनंद हा शब्दातीत असेल. तुमच्या पालकांच्या डोळ्यांतील तो अभिमान आणि समाधान, हेच तुमच्या मेहनतीचे खरे फळ आहे. त्या आठवणीमध्ये कुठेही नावाच्या चुकीची खंत राहू नये, यासाठीच ही खबरदारी घेणं गरजेचे आहे. ही माहिती केवळ तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका. तुमचे जे मित्र किंवा सहकारी 2024 आणि 2025च्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ आणि ही माहिती पोहोचवा. आपल्या एका शेअरमुळे एखाद्या मित्राची भविष्यातील मोठी अडचण दूर होऊ शकते. शिक्षण हे आपल्याला शिस्त आणि जागरूकता शिकवते. आपली माहिती स्वतः तपासून ती अचूक ठेवणे ही देखील आपली एक महत्त्वाची शैक्षणिक जबाबदारी आहे. चला तर मग, दिलेल्या मुदतीत म्हणजेच 28 डिसेंबर 2025 पूर्वी आपल्या नावाची खात्री करूया आणि या 31व्या दीक्षांत समारंभाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया. तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या करिअरसाठी आणि तुमच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.